ग्रामपंचायत निवडणुकीचा तापलेला प्रचार आणि निकालानंतर पूर्णपणे थंडावला असला तरी विजयाचा जल्लोष व पराजयाची सल इथून पुढे कायमपणे 5 वर्ष प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवारांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मनात घर करून राहणार आहे। आज लागलेल्या निकालात आमदार बनवरराव पाचपुते यांनी तालुक्यातील 10 पैकी 3 तर माजी आमदार जगताप आणि राजेंद्र नागवडे यांनी प्रत्येकी 2 तर स्थानिक आघाडीने 1 ग्रामपंचायतीवर आपला विजय झेंडा फडकावून सत्तेची मोहर उमटवली आहे। आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकांमधून आजमावता येणार असल्याने राजकीय विश्लेषक यांच्यासह नागरिकांचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं। परंतु तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन होत असताना कोळगाव ग्रामपंचायतमध्ये माजी सरपंच हेमंत नलगे यांच्या 30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावण्यास माजी सभापती पुरुषोत्तम लगड हे यशस्वी ठरले। लोणी व्यंकनाथ येथे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाठा यांनी विजयाची हॅट्रिक केली। पेडगाव येथे प्रस्थापितांना धक्का देत इरफान पिरजादे यांनी सत्ता काबीज केली। मडेवडगाव येथे संग्राम शिंदे आणि प्रमोद शिंदे यांच्यात काटेकी टक्कर पाहावयास मिळाली। प्रमोद शिंदे यांनी संग्राम शिंदे यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव केला। आनंदवाडी येथे छाया सोपान डमडेरे विजयी झाल्या असून टाकळी लोणार येथे अर्चना संतोष दरवडे, देवदैठण येथे जयश्री विश्वास गुंजाळ, विसापूर येथे रुपाली जठार, आधुरेवाडी येथे अजित लकडे तर गुटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने येथे गोविंद कारभारी गुटे यांना गावकऱ्यांनी निवडले असून अनेक ठिकाणी नवी वाट निवडत सत्तांतर घडवलं आहे। निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ग्रामीण भागात सर्व वातावरण ऐन हिवाळ्यात निवडणूक प्रचारावरून तापले होते। त्यासाठी सर्वच उमेदवार आपल्याला निवडून येऊन गुलाल उधळण्यासाठी मते कशी मिळतील यासाठी प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन त्यांना विनवणी करीत होते। प्रत्येक उमेदवारांनी मतदान होण्याच्या शेवटच्या तासापर्यंत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळी प्रलोभने देखील दाखवली। मतदान झाल्यानंतर मतदारांनी आपापल्या कामात गुंतून घेतले असले तरी उमेदवार व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी निकाल लागण्यापूर्वी आपल्याला किती मतदारांनी आपल्याला मतदान केले याची गोळाबेरीज करून निश्चितपणे विजय आपलाच होणार असा अंदाज बांधला होता। मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर मतदानाच्या EMV पेट्या उघडल्यानंतर यामध्ये कोणाला मतदारांनी नाकारले व कोणाला विजयी करीत गुलाल उधळण्यासाठी संधी दिली याचा फैसला आज झाल्यामुळे सर्वत्र चित्र पाहायला मिळाले। काही हवेत राहून दिव्य स्वप्न पाहणाऱ्या गावपुढाऱ्यांचे चेहरे मतमोजणी कक्षातून बाहेर पडताना अगदी हिरमुसले व केविलवाणी झाल्याचे पाहाव्यास मिळाले। तर विजयी झालेल्या उमेदवारांच्या उत्साहाला उधाण आल्याने त्यांचे पाय मतमोजणी कक्षातून थेट जल्लोष सुरू असलेल्या ठिकाणी धावतच गेले। आज झालेल्या मतमोजणीत 10 गाव कारभारी गावकऱ्यांनी 10 गाव कारभारी निवडून देत त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत। मी अर्चना संतोष दरवडे, मी टाकळी लोणारमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून आले। निवडून दिल्याबद्दल मी ग्रामस्थ टाकळी लोणारचे सर्वांचे आभार मानते। काम करण्याची संधी दिली तर मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानते। च्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही। वज्ञात अज्ञात श्रेष्ठींचे राजूदादा नागवडे, राहुलदादा जगताप या सर्वांचे मी आभार मानते। गावातील सर्व ज्येष्ठांचे मी आभार मानते। विजय कानगुडे, नंदाभाऊ रोडे, मारुती नाना भांडवलकर, शिवाजी कुनगर गावातील सर्व नेत्यांनी बद्दल विश्वास दाखवलाय तर मी सर्वांचे शतशः ऋणी आहे। आज दिनांक 6/11/2023 रोजी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे मतमोजणीची कार्यवाही पार पडली। या मतमोजणीच्या कार्यवाहीमध्ये एका कामठी या गावच्या पोटनिवडणूक आणि 9 सार्वत्रिक निवडणुका यांची मतमोजणी आज पार पडली आणि त्यासोबतच गोटेवाडी ही एक ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे। याची निवडणूक निकालाची घोषणा आज होणार आहे। या सर्व मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण आली नाही याकरिता पोलीस प्रशासन अन्य तालुकास्तरीय प्रशासन यांनी सहकार्य केलं, याबद्दल तालुका प्रशासन त्यांचं आभारी आहे। तसेच मतमोजणीच्या निमित्तानं श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांनी जे शांतता आणि संयमाचं दर्शन करून दिलं याबद्दलही प्रशासन त्यांचं आभारी आहे। नमस्कार। काल झालेल्या लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी माझी धर्मपत्नी मनीषा बाळासाहेब नाटा ही सरपंच पदासाठी उभी होती।
आणि माझ्या गावामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात मला निवडणूक करावी लागली. माझ्याबरोबर जे माझे सहकारी होते ते सुद्धा या निवडणूक काळामध्ये त्या ठिकाणी मला सोडून गेले आणि खऱ्या अर्थाने निवडणूक अत्यंत एकाकी मला त्या ठिकाणी करावी लागली. परंतु मी केलेले 20 वर्ष काम, त्या कामाच्या जोरावर आणि गरीब माणसांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थाने निवडणूक मी जिंकू शकलो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या निमित्तानं मी सर्वप्रथम जे गाव भक्कमपणाने गेली 20 वर्ष माझ्या मागे उभं आहे, त्या गावाचं मी सर्वप्रथम माझ्या गावातल्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि युवक मित्रांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या एका लहान माणसाला त्यांनी खूप मोठी साथ देऊन या ठिकाणी माझ्या पत्नीला खऱ्या अर्थाने सरपंच करण्यासाठी भूमिका घेतली. आणि खरं सांगायचं तर मी माझ्या गावाचा उपकार जन्मभर विसरणार नाही, ते याकरता की मी स्वतःहून मी कोणत्याही वार्डात हाऊस टू हाऊस प्रचार केला नाही. मी कोणत्याही माणसाला माझ्या पत्नीला मतदान करा असं सांगायला गेलो नाही. त्याचबरोबर माझ्या पत्नीच्या पायाचं लिगामेंट तुटलं आहे, ती व्हीलचेअरवर आहे आत्ता पण, आणि तिला त्या ठिकाणी प्रचार करता आला नाही. ती हार्डली फक्त 6,300 मतापैकी 100 लोकांना त्या ठिकाणी भेटली असेल. परंतु आमच्या परिवारावरती आमच्या गावाचं खूप मोठं प्रेम आणि विश्वास आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या विश्वासाच्या जोरावर ही निवडणूक आपण त्या ठिकाणी जिंकली. आणि निश्चितपणानं या सर्व प्रक्रियेमध्ये मी ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी पहिल्यांदा समस्त ग्रामस्थ कोळगाव सगळ्या जनतेचे मनापासून आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. शेवटी ग्रामपंचायत निवडणूक ही अतिशय अटीतटीची असते, परंतु या निवडणुकीमध्ये गेल्या 14 वर्षापासून जो काही आम्ही संघर्ष करत होतो, जसा रामाचा वनवास 14 वर्षानंतर संपला तसा कोळगावचा वनवास 14 वर्षानंतर निश्चितपणे संपलेला आहे. आणि माझं नावच पुरुषोत्तम आहे, त्याच्यामुळे आता माझी जबाबदारी आदरणीय मधुकाका असतील, अमित असेल, आता नावं घेण्यापेक्षा सगळे प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पाचपुते दादा, आदरणीय सुजय दादा, आदरणीय राजू दादा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे कोळगावचं काम अतिशय विकासाच्या दृष्टीने मोठं होणार आहे. कारण 30 वर्षाची एक हाती सत्ता जनतेने उलटून लावलेली आहे. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक वाडी वस्तीवर गावठाणामध्ये कारण एकही काम विकासाचं चांगलं काम कुठलंही केलेलं नाही. त्याच्यामुळे निश्चितपणे इतक्या दिवस एक धनशक्तीने सत्ता मिळवायचे, परंतु यावेळेस धनशक्तीचा नाही तर जनशक्तीचा विजय झालेला आहे. 11 सीटं आणि सरपंच पदाचा उमेदवार असेल आम्ही सगळे निवडून आलेलो आहोत. आणि आमचे 5 उमेदवार पराभूत झालेत, ते सुद्धा थोड्याफार फरकाने पराभूत झालेत. परंतु या मावळ्यांनी सुद्धा साधीसुधीने फार मोठी खिंड लढवलेली आहेत. त्यामुळे या माझ्याबरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांचं जे पराभूत झाले त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्यांना विश्वासात घेऊन आणि माझे सगळे सदस्य आदरणीय काकांना मोठा राजकीय अनुभव आहे, उपसरपंच त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. अमित दादा आहेत, प्रत्येक प्रमुख माझ्या गावातले सगळे मंडळी आहेत. या सगळ्या प्रमुखांचं मार्गदर्शन घेऊन, माता भगिनींचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी आपण पुढचं काम करणार आहोत. त्यामध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये माझ्या आई म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, शोभाताई दस ह्या पराभूत झाल्या होत्या 70 मतांनी फक्त, आणि त्या आज आमच्याबरोबर जल्लोष करायला नाही, त्याचं एक दुःख आहे. पण तरीसुद्धा आम्ही सगळेजण अतिशय नम्रपणे सांगतो की सगळ्यांचा आभार मानतो आणि अतिशय चांगलं काम तुम्हाला जे जाहीरनामा दिला आहे त्यातलं बऱ्यापैकी चांगलं काम करून दाखवील. आदरणीय सगळ्या आमदार खासदार सगळ्या निधी आणण्याच्या संदर्भात सगळ्यांबरोबर चर्चा करून यापुढचा विकास सगळ्यांना बरोबर घेऊन कसल्याही प्रकारचं आज जरी निवडून आलो असलं तरी हुरळून जाणार नाही. आणि जे पराभूत माझे उमेदवार झालेत ते सुद्धा हुरळून जाणार नाहीत किंवा ते सुद्धा खचून जाणार नाहीत. त्यांना बरोबर घेऊन एकदम चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवील अशा प्रकारची आई कोळादीची प्रार्थना करतो आणि परत एकदा सगळ्या जनतेचे मनापासून आभार मानतो.